नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून एक जबरदस्त अपडेट आली आहे. ती अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. महाराष्ट्र गव्हर्नमेंट अप्रूव्ह ₹1.35 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट प्रपोजल्स इन की सेक्टर्स हायटेक इंडस्ट्रीज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ आणि जॉब क्रिएशनला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने बुधवारी महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये आणि हाय टेक्नॉलॉजी बेस इंडस्ट्रीजमध्ये 1.35 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट पोटेन्शियल असलेल्या 17 प्रोजेक्ट्सना मंजुरी दिली. आणि मित्रांनो, या प्रोजेक्ट्सना कॅपिटल सबसिडी आणि पॉवर टॅरिफ कन्सेशन्स यासारखे इन्सेंटिव्ह दिले जाईल. त्यामुळे राज्यात अराउंड 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जनरेट होतील, असे CMO म्हणजे चीफ मिनिस्टर्स ऑफिसने एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. आणि मित्रांनो, टोटल 19 लार्ज मेगा आणि अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट्सना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट स्केल आणि एम्प्लॉयमेंट पोटेन्शियलवर बेस स्पेशल इन्सेंटिव्हजसाठी कन्सिडर करण्यात आले आहे. आणि मित्रांनो, टोटल 19 पैकी 17 प्रोजेक्ट्सला मंजुरी देण्यात आली. या प्रोजेक्ट्समध्ये सेमीकंडक्टर, सिलिकॉन इनगोट्स आणि वेफर्स, सोलार सेल्स आणि सोलार मॉड्यूल्स, इलेक्ट्रिक व्हेकल कंपोनंट्स, लिथियम आयन बॅटरीज, एरोस्पेस आणि डिफेन्स इक्विपमेंट, टेक्सटाईल, ग्रीन स्टील आणि ग्रीनफील्ड गॅस टू केमिकल्स प्रोडक्शन यांचा समावेश होता, असे स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. आणि मित्रांनो, या 17 मंजूर प्रोजेक्ट्समुळे महाराष्ट्रात 1,35,371.58 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट होईल आणि ॲप्रॉक्सिमेटली 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जनरेट होतील, असे त्यात म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की हे प्रोजेक्ट्स टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन, रिसर्च डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट जनरेशनला चालना देतील आणि महाराष्ट्राची इंडस्ट्रियल इकोसिस्टम मजबूत करतील. आणि मित्रांनो, लार्ज आणि मेगा प्रोजेक्टसाठी इन्सेंटिव्ह पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह अंतर्गत इन्सेंटिव्ह मंजूर करण्यासाठी आणि ट्रस्ट सेक्टर पॉलिसीजना चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या उद्योगावरील कॅबिनेट सब कमिटीची 12वी मीटिंग स्टेट लेजिस्लेचरतील कमिटी हॉलमध्ये झाली. आणि मित्रांनो, या मीटिंगला डेप्युटी CMs एकनाथ शिंदे आणि अजित पवार, इंडस्ट्रीज मिनिस्टर उदय सामंत, चीफ सेक्रेटरी राजेश कुमार, अतिरिक्त चीफ सेक्रेटरीज OP गुप्ता, फायनान्स राजगोपाल देओरा, प्लॅनिंग आणि अदर सिनियर ऑफिशियल वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून उपस्थित होते. तसेच मित्रांनो, मंजूर केलेल्या की इन्सेंटिव्हजमध्ये कॅपिटल सबसिडी, पॉवर टॅरिफ कन्सेशन, इंटरेस्ट सबसिडीज, इंडस्ट्रियल प्रमोशन असिस्टन्स, लँड ओनरशिप रिफंड, एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड कंट्रीब्युशन रिबेट्स आणि अदर फायनान्शियल सपोर्ट यांचा समावेश
आहे. तसेच मित्रांनो CMO नुसार म्हणजे चीफ मिनिस्टर ऑफिसच्या स्टेटमेंटनुसार इन्सेंटिव्हजसाठी एलिजिबल असलेल्या ट्रस्ट सेक्टर्स आणि हायटेक प्रोजेक्ट्सची संख्या 22 वरून 30 पर्यंत वाढवली जाईल. आणि मित्रांनो मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पालघर जिल्ह्यातील प्रपोज प्रोजेक्टसाठी लँड ॲक्विजिशन आणि अलोकेशनला मान्यता देण्यात आली. 22 फेब्रुवारी 2024च्या गव्हर्नमेंट रेझोल्यूशन अंतर्गत कोल गॅसिफिकेशन आणि डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्हजला इलिजिबल प्रोडक्ट्स म्हणून इन्क्लूड करण्यासही मान्यता देण्यात आली, ज्यामुळे ते स्पेशल इन्सेंटिव्ह मिळण्यास पात्र ठरले. आणि मित्रांनो मंजूर प्रोजेक्ट्स असलेल्या कंपन्यांमध्ये पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज नवी मुंबई, ज्युपिटर रिन्युएबल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, रिलायन्स इन्फ्रा जी अनिल अंबानीजीची कंपनी आहे, BSL सोलार प्रायव्हेट लिमिटेड, श्रेम बायोफ्युल लिमिटेड, हुंडई मोटर इंडिया पुणे, युनोमिंडा ऑटो इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, एअर लिक्विड इंडिया होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, इसार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लिमिटेड रायगड, बालासोर अलॉय लिमिटेड, सूरजगड इस्पत प्रायव्हेट लिमिटेड गडचिरोली, सुफलम इंडस्ट्रीज लिमिटेड, सुफलम मेटल प्रायव्हेट लिमिटेड, कीर्तिसागर मेटॉलॉइज प्रायव्हेट लिमिटेड, जनरल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड नंदुरबार, तसेच NPSPL ॲडव्हान्स मटेरियल्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, सुफलम इंडस्ट्रीज लिमिटेड गोंदिया, वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड सातारा आणि अवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर असे स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. आणि मित्रांनो या ज्या मी तुम्हाला कंपन्या सांगितल्या आहे या कंपन्याच्या प्रोजेक्ट्सला मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो या हाय इम्पॅक्ट प्रोजेक्टमुळे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन, रिसर्च आणि मजबूत लोकल सप्लाय चेनच्या डेव्हलपमेंटला सिग्निफिकंटली चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस ना म्हणजे SMEs ना याचा विशेषतः फायदा होईल असे स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. आणि मित्रांनो त्याचसोबत सेमीकंडक्टर, स्टील आणि इलेक्ट्रिक व्हेकल यासारख्या सेक्टरमध्ये मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट आणि जॉब क्रिएशन लोकल इकॉनॉमीला चालना देईल आणि एमर्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये स्किल डेव्हलपमेंटला चालना देईल, ज्यामुळे शेवटी राज्याच्या एकूण विकासाला गती मिळेल असे स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आलेल्या एका जबरदस्त अपडेटबद्दल. आणि मित्रांनो आता आपण पुढे बघणार आहोत या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो या अपडेटमुळे आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, FISची होल्डिंग आहे 19.07%, DISची होल्डिंग आहे 19.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो या अपडेटमुळे आपण डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.74%, FISची होल्डिंग आहे 7.28%, DISची होल्डिंग आहे 2.16% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 36.82%. आणि मित्रांनो या अपडेटमुळे आपण रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 19.05%, FISची होल्डिंग आहे 11%, DISची होल्डिंग आहे 1.32% आणि या कंपनीमध्ये
पब्लिकची होल्डिंग आहे 68.49%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.50%, FISची होल्डिंग आहे 7.17%, DISची होल्डिंग आहे 7% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.32%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आलेल्या एका जबरदस्त अपडेटबद्दल आणि त्या अपडेटमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.